शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत. हो, निवडणूक होऊन जवळपास महिना होत आहे. नेमकं काय आहे तुमच्या मनात? नाही, मनात काय, निवडणूक छान राहिली. एक चांगला प्रतिसाद लोकांचा मिळाला. लोकांनी खूप प्रेम या निवडणुकीच्या काळात मला दिलं. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडे काहीच नव्हतं. पैसा नव्हता, नेता नव्हता, पक्ष नव्हता. गाव पुढाऱ्यापासून जिल्हा लेवलच्या राज्य पातळीवरचे सगळे पुढारी आमच्या विरोधात होते. परंतु सामान्य जनतेने माझी निवडणूक ताब्यात घेतली. जनतेनेच माझ्यासाठी वर्गणी उभी केली. जनतेनेच पैसे खर्च केले, जनतेनेच प्रचार केला. त्यामुळे एक आगळंवेगळं इलेक्शन बुलढाण्यात पाहायला मिळालं आणि लोकांचं एवढं प्रेम मिळालं की मी त्या प्रेमाने गदगदून गेलो. हे लोकांचे उपकार कसे फेडू हा प्रश्न माझ्या मनामध्ये कायम निर्माण होतो. निवडणुकीचा निकाल काही लागेल, पण लोकांनी जे मला भरभरून दिलं, ही लोकांची परतफेड मी कशी करू हा प्रश्न सातत्यानं मला सतावत राहतो. जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, प्रतापराव जाधव असतील, नरेंद्र खडेकर असतील, हे विजयाचा दावा करतात. तुमचा दावाच ना? नाही बा, मी काय असं हवेत भफाऱ्या मारणारा, हवेत गोळीबार करणारा आणि अशातला मी ओव्हर कॉन्फिडन्सवाला माणूस नाही. फाईट बुलढाण्याची टफ आहे आणि कोणताही उमेदवार निघेल तो तर कमी फरकाने निघेल असं चित्र आहे. आणि फाईटमध्ये मी आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मी असं यांच्यासारखं 2 लाखांनी येतो आणि 3 लाखांनी येतो असं हवेत गोळीबार करण्यातला मी नाही आहे. पण ज्या पद्धतीने लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, ज्या पद्धतीने लोकांनी मला भरभरून मतदान केलं, मला विश्वास वाटतो की विजय हा शेतकऱ्यांचा होईल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. 2 दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांचं असेल, नागरिकांचं असेल. अद्यापही 48 तास झाले लाईट आले नाही बरेचसे गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये. काय मागणी असणार आहे तुमची? नाही, मला असं वाटतं की असे नैसर्गिक संकट किंवा आपत्ती ज्यावेळी येते त्यावेळी सरकारनं युद्ध पातळीवर इतर जिल्ह्यातील यंत्रणा या जिल्ह्यामध्ये उतरवली पाहिजे आणि तिथली यंत्रणा सुस्थितीत आणली पाहिजे. पण दुर्दैवाने काय होतं आहे, आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्येच वाढल्या. लाईट 5-6 दिवस झाले आता नाही आहे. पेरणीचा हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला आहे. काही पेरणीचं नियोजन अजून सरकारनं केलेलं नाही. लिंकिंगची खतं मिळत आहेत, म्हणजे हे खत घेतलं की जबरदस्त दुसरं खत माती मारलं जातं. पीक कर्जाची बोमाबोम आहे आणि बियाणंसुद्धा महागड्या दरामध्ये विकलं जाते. जे बियाणं पाहिजे ते मिळत नाही, त्याचा कृत्रिम तुटवडा तयार केला जातो. या सगळ्या गोष्टीकडे सरकारचं लक्ष नाही. सरकारमधल्या सत्ताधारी पक्षांचं फक्त निवडणुका कशा जिंकता येतील आणि आपले उमेदवार कसे निवडून आणता येतील याच्यावर त्यांचा भर आहे. ते सध्या आराम करत आहेत. सध्या ही सगळी मंडळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. पुण्याचं अपघात प्रकरण सध्या राज्यभर गाजतंय. त्यामध्ये जे अधिकारी ज्यांच्याकडे चौकशी आहे त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत किंवा आहेत. काय मागणी असणार तुमची? कारण की विरोधी पक्षातले लोक म्हणतात की याची न्यायिक चौकशी झाली पाहिजे. अगदी बरोबर, या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे. म्हणजे मोठ्याच्या घरातल्या श्रीमंताच्या पोरानं उडवलं म्हणून मग त्याला वाचवण्याचा प्रयत्न जर सगळे करत असतील, हे कुणाच्या राजकीय आशीर्वादानं सुरू आहे याचा शोध लागला पाहिजे. राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय असं होऊच शकत नाही. म्हणजे सामान्य माणसाला वेगळा न्याय लावायचा आणि श्रीमंताच्या पोराला वेगळा न्याय लावायचा, ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. ज्यांनी हा ॲक्सिडेंट केला, ज्यांनी निरपराध लोकांचे बळी घेतले दाम्पत्याचे, त्या लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि जर का आता कठोर शिक्षा झाली तर उद्या भविष्यात या पैशावाल्यांचे पोरं जे मस्त्या करतायत त्यांना माज आला आहे. रात्री बेरात्री दारू पिऊन, ड्रग्स पिऊन हे फिरत आहेत सगळ्या ठिकाणी आणि बेफान गाड्या चालवत आहेत. यांच्यावर लगाम लावण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. हे फक्त पुण्यात नाही, मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळ्या ठिकाणी हे चित्र आहे. हे श्रीमंतांचे जे लोक आहेत, पैशावाल्यांचे जे पोर आहेत, यांना लगाम लागणं खूप गरजेचे आहे. या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे आणि जो खरा दोषी असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिपावसामुळे आणि चक्रीवादळामुळे जे नुकसान झालं, ह्या नुकसानीची पाहणी ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे आणि 2-3 दिवसाच्या 100% नुकसान भरपाई लोकांना दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे. ज्यावेळी नुकसान झाले त्यावेळी अद्यापही कोणी मंत्री किंवा कोणी अधिकारी बांधावर फिरताना दिसत नाही. बरेचसे जे खासदार असतील, आमदार असतील किंवा मंत्री असतील बाहेर देशात फिरायला गेलेत. कसं पाहता तुम्ही याकडे? नाही, असं आहे की हे जाऊन तरी काय करतात? हे फोटो सेशन करतात. हे जाऊन एखाद्या शेतात जातात, फोटो काढतात, तो फेसबुकला पेपरला देतात, झालं त्यांचं काम. पण त्या शेतकऱ्याला मदत मिळवण्यासाठी काय प्रयत्न करतात? फक्त घोषणा करतात. नुकसान होणार 100 रुपयाचं, मदत देणार 2 रुपये आणि वर त्याची बातमी छापून आणणार 5 रुपयाची. हे चालणार कसं? ज्यांची जीवितहानी झाली त्यांना मदत मिळाली पाहिजे, ज्यांच्या जनावरांची हानी झाली त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि शेती पिकांचं जे नुकसान झालं त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे. गोठे उडून गेले, घरं उडून गेले, टिनपत्र उडून गेले,
तातडीनं 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा अन्नधान्याचे कोठार खुले करून दिले. हे सरकार जर छत्रपतींच्या नावानं चालतंय असे लोक म्हणतात, तर छत्रपतींनी ज्या विचारावर सामान्य माणसाला मदत केली, अडचणीत आलेल्या माणसाला मदत केली, त्या अडचणीत आलेल्या माणसाला वाऱ्यावर सोडण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करत आहे. आणि हे सत्तेच्या मस्तीमध्ये मशगूल असलेलं सरकार आहे. मी सरकारला सांगतो, जसं आता खासदारकीच्या निवडणुकीमध्ये यांच्या नाकात दम आणला सामान्य लोकांनी, अशाच पद्धतीनं जर का हे वागत राहिले तर पुढच्या निवडणुकासुद्धा सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीच्या ठरतील. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. कॅमेरामन विकी चव्हाणसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.